कारण आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय। मराठा आरक्षण, जरांगेंनी काल केलेले आरोप या सगळ्याचा परिणाम निश्चित त्याच्यावर होणार असं चित्र सध्या दिसतंय। त्याच्यामुळे 26 फेब्रुवारी ते 1 मार्च या दरम्यान होणारं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प मांडणार आहेत। महायुतीमध्ये आल्यानंतर त्यांचा हा पहिला अर्थसंकल्प आहे। प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत। धनंजय, काय नेमका आजच्या या अधिवेशनामध्ये घडू शकतं आजपासून सुरू होणाऱ्या, आणि कुठले विशेष मुद्दे असतील जे गाजतील? विद्या, आपण जर पाहिलं तर आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजात जी फूट पडल्याचा आरोप अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला जो झाला विरोधकांनी केला, तोच त्याच विषयावरून सभागृहात जे आहे ते रणकंद जे आहे ते आजपासून मागू शकतो। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, यावरून विरोधी पक्ष जे आहे ते राज्य सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आज 11 वाजता विधान परिषद सुरू होईल आणि 12 वाजता विधानसभेचं कामकाज सुरू होणार आहे आणि 5 दिवस हे विशेष हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे। आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर 27 तारखेला लेखानुवाद जो आहे तो सादर केला जाईल। लोकसभा निवडणूक येणार आहे आणि त्याच्या आधी हा लेखानुवाद सादर होत असून पूर्ण अर्थसंकल्प जो आहे तो जून मध्ये मांडला जाणार आहे। त्या आधीचा हा अर्थसंकल्प असणार आहे। जर आपण पाहिलं तर अनेक विषय आहेत यामध्ये। जर राज्यात आपण जर पाहिलं तर दुष्काळाचं सावट होतं, पाणी टंचाई असणार आहे आणि अवकाळी पाऊस पडून गेलेला आहे, बर्फ जो आहे गारा पडलेला आहे। या सगळ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे। तर त्याचे पंचनामे जे आहेत ते खोळंबलेले आहेत। नुकसान भरपाई जी आहे नाकारली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय। हे सगळे जे विषय आहेत त्यावरून अधिवेशनामध्ये गदारोळ होऊ शकतो। आपण जर पाहिलं तर मराठा समाजाचा जो आरक्षणाचा मुद्दा आहे त्यावरून मनोज जरांगे यांनी ज्या कुणबी प्रमाणपत्राचा आणि सगळे सुविधेचा जो अधिसूचनेचा मसुदा होता त्यावरून गोंधळ उडालेली सध्याची परिस्थिती आहे। हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे। त्याबरोबर जे आपण पाहिलं तर त्याप्रमाणे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। ज्या प्रकारे आपण पाहिलं की गेल्या काही दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये गोळीबाराच्या घटना घडलेल्या आहेत, या सगळ्यावरून विरोधक जे आहेत ते सत्ताधारी पक्षाला जे आहे ते धारेवर धरून जाब विचारण्याची शक्यता आहे। जी धनंजय, आणि दिवसभरात अधिवेशनाच्या कामकाजात काय घडतंय याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।